पंतप्रधानांच्या दौऱ्यासंदर्भातली पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत। सीरम इन्स्टिट्यूटला ते काही वेळामध्ये भेट देणार आहेत। सीरम कंपनीच्या लसीचा आज पंतप्रधान आढावा घेणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशामध्ये विविध ठिकाणी सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या संशोधनाचा आढावा घेतात। अहमदाबाद, हैदराबाद आणि त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत। विमानतळावर ची ही दृश्य पंतप्रधान मोदी पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि अगदी काही वेळामध्ये ते सीरम इन्स्टिट्यूटला भेट देतील। पुण्यामधल्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये कोरोना लसी संदर्भातला ते आढावा घेणार आहेत। खरं तर सीरम इन्स्टिट्यूटच्या या लसीकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे आणि तिसऱ्या टप्प्यात सध्या ही लस प्रगती करते। त्यामुळे ही लस कुठपर्यंत आली आहे आणि कशा प्रकारे सगळं लसीचं काम चालू आहे हे पंतप्रधान पाहणार आहेत। आज सकाळपासून मोदींचा दौरा सुरू आहे आणि विविध ठिकाणी ज्या लसींचं काम चालू आहे त्या ठिकाणी जाऊन पंतप्रधानांनी आढावा घेतला। यामध्ये सगळ्यात आधी ते आज अहमदाबादमध्ये पोहोचले आणि झायडस बायोटेक पार्क कंपनीला त्यांनी भेट दिली। अहमदाबादमधल्या चांगोदर MIDC इथं झायडस कॅडिलाच्या प्रकल्पाच्या जाय कोविड या लसीची निर्मिती सुरू आहे आणि या लसीचं काम सध्या दुसऱ्या टप्प्यात सुरू आहे। त्यानंतर हैदराबादमध्ये पंतप्रधान पोहोचले आणि आता पुण्यामध्ये आलेले आहेत। आणखी सविस्तर माहितीसाठी जाऊया पुण्यामध्ये। आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्री आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले आहेत दूरध्वनीवरून। अरुण, पंतप्रधान मोदी आता पुण्यात पोहोचल्याचं कळते आणि अगदी काही वेळामध्ये सीरम इन्स्टिट्यूटमध्ये ते येतील आणि आढावा आणि त्यांचा हा दौरा एकंदरीतच सुरू होतोय। काय आता पुढचे तपशील कळतायत? अनुपमा, पंतप्रधान पुण्यातल्या लोहगाव विमानतळावरती पोहोचलेले आहेत। तिथनं ते सीरम इन्स्टिट्यूटला हेलिकॉप्टरद्वारे येणार आहेत आणि इथे हेलिकॉप्टरमधून आल्यानंतर त्यांचा साधारणपणे 1 तासाभराचा कार्यक्रम आहे। या तासाभरामध्ये सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लसीची निर्मिती सुरू आहे आणि त्याचा आढावा, त्याची माहिती ते घेणार आहेत। इथल्या प्लांटला ते भेट देणार आहेत, त्याबद्दलची त्या संदर्भातली चर्चा करणार आहेत आणि कॉन्फरन्स हॉलमध्ये इथल्याच काही तज्ज्ञांसोबत त्यांची चर्चा होणार आहे, बैठक होणार आहे आणि त्यानंतर ते परत परतीच्या दिशेने दिल्लीला रवाना होणार आहेत। एकूण तासाभराच्या कार्यक्रमामध्ये साधारणपणे लसीची आजची स्थिती काय आहे, किती ती परिणामकारक ठरू शकते, ती सुरक्षित किती आहे आणि त्याचप्रमाणे तिची उपलब्धता कशी होणार आहे। कारण एकाच वेळी संबंध जगाला या आजाराने ग्रासले अशा वेळी केवळ भारताचा विचार करून चालणार नाही। भारतातल्या प्रत्येक माणसाला तर ही लस मिळायलाच पाहिजे, मात्र त्याच जोडीनं जगभरातले जे काही कमकुवत देश आहेत तिथल्या लोकांना देखील ही लस प्राधान्याने मिळायला पाहिजे आणि याशिवाय आणखी किती मोठ्या प्रमाणावरती आपण पुरवठा करू शकतो, वितरण करू शकतो, या सगळ्या बाबींचा विचार हा पुढच्या काळामध्ये करावा लागणार आहे। महत्वाचं म्हणजे की या लसीची निर्मिती भारतासारख्या देशात आणि ते पुण्यामध्ये हडपसरमध्ये होते। आता मी आपल्याला सांगू इच्छितो की आता पंतप्रधानांचं हेलिकॉप्टर हे सीरम इन्स्टिट्यूट पर्यंत आलेलं आहे। इथल्या या हेलिकॉप्टरमधनं ते आता सीरम इन्स्टिट्यूटमध्ये उतरतील। त्यानंतर पुढचा हा ज्याविषयी आपण आता बोलत होतो की आढावा घेण्याचा कार्यक्रम आहे, आढावा ते घेतील आणि त्यानंतर मग पुढच्या सगळ्या खरंय। तसंच खरं तर अरुण, या लसीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे कारण लस निर्मितीमध्ये सीरमनं पहिल्यापासूनच आघाडी घेतली होती। विविध देशांमध्ये चाचण्या सुरू आहेत। ॲस्ट्राझेनेका आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीशी बरोबर सहभाग घेत सीरम इन्स्टिट्यूटची ही लस होती आणि आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पंतप्रधान जेव्हा या लसीसंदर्भातला आढावा घेतात त्यामुळे निश्चितच सगळ्यांचे डोळे याकडे लागलेले आहेत कारण आज पंतप्रधानांनी आढावा घेतल्यानंतर ते काय बोलतात, त्यानंतर आर्थिकदृष्ट्या देखील आपल्याला सगळं हे पाहायचं आहे की कशा प्रकारे बजेटमध्ये तरतूद होतीये। प्रत्येक भारतीयापर्यंत ही लस पोहोचणं गरजेचं आहे। त्यामुळे या बातमीकडे सगळ्यांचंच लक्ष आहे आणि त्यामुळे पंतप्रधानांचा हा आढावा आणि आढाव्यानंतर पंतप्रधान काय बोलतात हेही आपल्याला पाहायचंय। पण अरुण, काय नेमकं पुण्यातलं आताचं वातावरण आहे? त्याचं कारण असं की आज पंतप्रधान मोदी पुण्यामध्ये येतात आणि पुण्यामध्ये सीरम इन्स्टिट्यूट जिथे सगळ्या लसीचा सध्या ही प्रोग्रेस सगळ्यांना दिसून येते, तिथे ही लस निर्मिती सुरू आहे। पुण्यामध्ये अर्थातच हा कुठल्याच प्रकारचा जाहीर कार्यक्रम नाहीये। एका संस्थेला पंतप्रधान भेट देत आहेत आणि या संस्थेमध्ये जे काही काम चालू आहे त्याची ते पाहणी करणार, त्याची माहिती घेणार आणि त्यामुळे त्या संस्थांनी ते ज्या भागामधनं त्यांचा वावर असणार आहे तिथे मोठा पोलीस बंदोबस्त आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कारण 2-3 गोष्टी आता आणखी महत्वाच्या असतात। म्हणजे पंतप्रधानांची सुरक्षितता देखील हा एक भाग असतो आणि त्या दृष्टिकोनातून इथल्या सगळ्या यंत्रणा प्रशासन सज्ज आहेत। त्याच बरोबरीनं ज्या कारणासाठी पंतप्रधान इथे आलेत
ते गोष्टीकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागून असतंय. आता पंतप्रधानांचं हेलिकॉप्टर हे सिरम इन्स्टिट्यूटमध्ये उतरताना आपण पाहतो आहोत. पंतप्रधानांसोबत निश्चितपणे सिरम इन्स्टिट्यूटचे सर्व सिरस पुनावाला, त्याचप्रमाणे सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख जे आहेत आदर पुनावाला हे देखील असतील. तेच कदाचित या संदर्भातली सगळी माहिती त्यांना देतील. आणि ज्याबद्दल आता आपण बोलत होता की लशीची उपलब्धता होणं हा एक महत्वाचा भाग आहे. केवळ भारतात नाही तर जगभरामध्ये लशीचा पुरवठा करणारी संस्था म्हणून, एक अग्रमानांकित संस्था म्हणून सिरमकडे पाहिलं जातं. जगातील सर्वात मोठी पुरवठादार संस्था ही आहे आणि महत्वाचं म्हणजे ही खाजगी संस्था आहे. आणि या खाजगी संस्थेमार्फत ज्यावेळी कोरोनाचा हा सगळा कहर सुरू झाला त्यावेळी सिरमने या संदर्भात तातडीनं कामाला सुरुवात केली. ऑक्सफर्ड विद्यापीठाशी सहकार्य करार केला. त्याचप्रमाणे ऑक्सफर्डसह ॲस्ट्राझेनेकाला सोबत घेतलं आणि त्या ठिकाणी संशोधन झाल्यानंतर त्याची लशीचं उत्पादन सुरू केलं. लशीचं उत्पादन देखील मोठ्या प्रमाणावरती खरं तर करण्यात आलेलं आहे. आता डोसेस तयार देखील आहेत आणि चाचण्या ज्या आहेत त्या सध्या सुरू आहेत. 3 टप्प्यातल्या चाचण्या झालेल्या आहेत. अंतिम टप्प्यात हे ही सगळी प्रक्रिया आता आहे आणि या अंतिम टप्प्यानंतर सर्वसामान्य माणसापर्यंत ही लस पोहोचणार आहे. त्यामध्ये देखील 2-3 गोष्टी असतात. एक म्हणजे या लसीला खरं तर बनवल्यानंतर तिचे निश्चित असे रिझल्ट यायला खूप कालावधी लागत असतो. मात्र सध्या आणीबाणीची परिस्थिती लक्षात घेता, गरज लक्षात घेता लवकरच या सगळ्या लसीच्या वितरणाला परवानगी मिळेल की काय, तसा विचार करता येऊ शकतो का, याचा याबाबतचा निर्णय पंतप्रधान घेऊ शकतात. अगदी खरं आहे. तसंच अरुण, आणखी एका मुद्द्याकडे आपलं लक्ष वेधूया. एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोरोनामुळे जी वातावरणामध्ये एक प्रकारची मरगळ आहे, एक प्रकारचं नैराश्य आहे. हा आजार कधी जाणार, या रोगावर काही लस लवकर येणार का, खरं असे खूप सारे प्रश्न सगळ्यांच्याच मनामध्ये आहेत. कारण हे फक्त भारतावरचं संकट नाही, जगभरामधलं संकट आहे आणि भारताकडे खरं तर सगळ्यांचे डोळे लागलेत. कारण सिरमने नेहमीच आघाडी घेतलेली आहे लस निर्मितीच्या प्रगतीबाबत, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष लागले. त्यामुळे एक प्रकारे जेव्हा आज पंतप्रधान पुण्यामध्ये येतात आणि या लसीचा आढावा घेतात तेव्हा नैराश्य झटकलं जाईल का, काय एकंदरीतच वाटते, लोकांमधली जी धास्ती आहे ती आता कमी होईल का? नाही, निश्चितपणे की नैराश्य झटकायला म्हणजे झटकणं आज आवश्यक आहे. कारण संबंध जग हे कोरोनाने ग्रासलेलं आहे. सगळ्या गोष्टी म्हणजे खास करून अर्थकारण जे आहे जगाचं बिघडलेलं आणि लोकांची मानसिकता जी आहे त्यावर देखील परिणाम झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये काहीतरी गुड न्यूज मिळावी, काहीतरी दिलासा मिळावा याबद्दल सगळ्यांना आशा लागून आहे आणि या कामामध्ये निश्चितपणे भारताचं योगदान महत्वाचं ठरणार आहे आणि भारतातील संस्था असलेल्या सिरम इन्स्टिट्यूटचं योगदान हे खरोखर महत्वाचं ठरणार आहे. कारण जसा मी आता उल्लेख केला की जगातील सर्वात मोठी कंपनी आहे जी लसीची उत्पत्ती करते, लसीचं उत्पादन करते आणि जगभरामध्ये या लसीचा पुरवठा करते. अरुण, अगदी आपण यावर चर्चा करूया. आपला आवाजामध्ये थोडी बाधा येते. आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे पुण्यामधून आपल्या संपर्कात आहेत, जोडले गेलेले आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आता पुण्यामध्ये पोहोचलेले आहेत, सिरम इन्स्टिट्यूटमध्ये पोहोचलेले आहेत आणि आता लसीचा आढावा ते घेतील. तिथल्या काही महत्त्वाच्या अधिकारपदावरच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करतील आणि लस निर्मिती नेमकी कुठपर्यंत आलेली आहे आणि कशा प्रकारे ही सगळी प्रोग्रेस सुरू आहे त्या संदर्भातला आढावा घेतील. 1 तासभर पंतप्रधानांचा हा दौरा सिरम इन्स्टिट्यूटमधला असणार आहे. आज सकाळपासून पंतप्रधानांनी लस निर्मितीचा देशभरामध्ये ठिकठिकाणी ज्या लस निर्मिती होतीये कोविड-19 साठीची त्या संदर्भातला त्यांनी आज दौरा केलेला आहे. सगळ्यात आधी ते आज अहमदाबादमध्ये पोहोचले, त्यानंतर हैदराबाद आणि आता पुण्यामध्ये आलेले आहेत. पुण्यामध्ये पंतप्रधान आज आल्यामुळे आणि एकंदरीतच कोरोना लसीसंदर्भातला आज स्वतः पंतप्रधान आढावा घेत असल्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष या आजच्या दौऱ्याकडे आहे पंतप्रधानांच्या. आणि हा सगळा आढावा झाल्यानंतर पंतप्रधान अर्थातच पुण्यामध्ये काही बोलणार नाही, मात्र लस निर्मितीबाबत निश्चितच पंतप्रधान उद्या बोलतील अशी आशा आहे. त्यामुळे सगळ्या भारतीयांचे डोळे खरं तर आज पंतप्रधानांच्या या दौऱ्याकडे लागलेले आहेत. एक प्रकारचं जे नैराश्य वातावरणामध्ये आलेलं आहे कोरोनामुळे, हे नैराश्य कुठेतरी झटकण्यासाठी देखील आजचा हा दौरा उपयुक्त ठरणार आहे. तसंच सगळ्यात महत्त्वाचं जे पंतप्रधान नेहमीच आत्तापर्यंत म्हणत आलेले आहेत,
आत्मनिर्भर भारत त्यात ही लस निर्मिती देखील पुण्यामध्ये होतीये, भारतामध्ये होतीये. त्यामुळे त्या दृष्टीने देखील पंतप्रधान काही म्हणतात का, त्याविषयी काही बोलतात का, हे सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही जगातली लस निर्मिती करणारी सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी संस्था आहे. कोविशिल्ड ही लस कमीत कमी किमतीमध्ये तसंच साठवणुकीसाठी इझी किंवा सोपी असल्याचा दावा खरं तर कंपनीकडून करण्यात आलेला आहे. आत्तापर्यंत ज्या या लस निर्मितीमध्ये जर टप्पे पाहिले तर जवळपास 70 ते 80% परिणामकारक असल्याचं इंग्लंड, ब्राझीलमध्ये ज्या चाचण्या केलेल्या आहेत त्याच्यामधून समोर आलेलं आहे. भारतामध्ये देखील ज्या चाचण्या झाल्या आहेत त्यामध्ये देखील 80 ते 90% ही लस चांगली प्रगती दाखवतीये असंच कळते. वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये या लसी संदर्भात प्रयोग झालेले आहेत, तपासण्या झालेल्या आहेत, चाचण्या आता त्यावर सुरू आहेत. त्यामुळे ही लस निर्मिती कुठपर्यंत आलेली आहे याचा आढावा आता स्वतः पंतप्रधान घेत आहेत. त्यामुळे आता उद्या पंतप्रधान या संदर्भात निश्चितच काही बोलतील, ते ट्विट करतील. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष आहे. सध्या पंतप्रधान पुण्यामध्ये पोहोचलेले, सिरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झालेले आहेत. आज सकाळी त्यांनी आधी अहमदाबादमध्ये गेले आणि त्यानंतर हैदराबादमध्ये आणि आता पुण्यामध्ये आलेले आहेत. पुन्हा एकदा अरुण मेहत्री आमचे प्रतिनिधी पुण्यातून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. अरुण, आपण बोलत होतो पंतप्रधानांच्या आजच्या दौऱ्यासंदर्भातला 1 तासाभराचा हा सगळा दौरा असणार आहे. पंतप्रधानांबरोबर आणखी कोण कोण त्यांच्या या दौऱ्यामध्ये सहभागी आहे आणि 1 तासाभरामध्ये नेमकं आता काय काय होणार आहे? एक साधारणपणे तासाभराचा कार्यक्रम आहे आणि 1 तासाचा मिनिट टू मिनिट कार्यक्रम आता ठरलेला आहे. यातले प्रामुख्यानं 2 भाग आहेत. सिरम इन्स्टिट्यूटमध्ये आल्यानंतर इथल्या प्लांटची, इथे जिथे निर्मिती लसीची होते, जिथे फिलिंग स्टेशन आहे, फिलिंग सेंटर सांगितलं जातं, तिथे पंतप्रधान भेट देणार आहेत, त्याची पाहणी करणार आहेत, त्याविषयीची माहिती घेणार आहेत आणि त्यानंतर कॉन्फरन्स हॉलमध्ये इथल्या तज्ज्ञांसोबत ते चर्चा करणार आहेत. आणि निश्चितपणे या दोन्ही गोष्टी, जसं मी म्हटलं की लसीचं उत्पादन काय कुठल्या पातळीवरती आहे, कुठल्या स्टेजला आहे, याची माहिती घेत असतानाच ही लस किती सुरक्षित आहे, ती किती परिणामकारक आहे आणि ती किती मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध होणार आहे याची माहिती घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. कारण एखादी लस, आजारावरची लस बनवल्यानंतर ती एखाद्या रुग्णाला किंवा व्यक्तीला दिल्यानंतर त्याचे काही दुष्परिणाम व्हायला नको, ही देखील तितकीच महत्त्वाची बाब असते. आत्तापर्यंत जे रिझल्ट आलेले आहेत त्यानुसार ही लस ही पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा कंपनीकडून आणि तज्ज्ञांकडून करण्यात येतोय. त्यामुळे हा भाग आता वेगळा झालेला आहे. दुसरा जो भाग आहे लसीची परिणामकारकता, तर त्यामध्ये 2 प्रकारचे रिझल्ट आलेले आहेत. एक म्हणजे की पूर्ण डोस, म्हणजे कारण हा लसीचा डोस देताना असताना 2 डोस द्यावे लागतात, ठराविक कालावधीनंतर ते द्यावे लागतात. असे 2 पूर्ण डोस दिल्यानंतर आलेले निकाल आणि त्याशिवाय 1 पूर्ण आणि 1 अर्धा अशा स्वरूपात दिलेले डोस, त्यानंतर आलेले परिणाम, हे दोन्ही परिणाम वेगवेगळ्या स्वरूपाचे आहेत. 2 पूर्ण डोस दिल्यानंतर आलेले परिणाम हे साधारणपणे 60 ते 62% दरम्यान आहे आणि 1 डोस पूर्ण आणि 1 अर्धा अशा पद्धतीनं दिलेले हे डोसचे परिणाम हे साधारणपणे 90% पुढे आहेत. अशा पद्धतीने निष्कर्ष आले. त्यामुळे या बाबतीत आता एकमत होणं आवश्यक आहे आणि नेमका किती डोस द्यायचा हे पुढच्या कालावधीमध्ये ठरवावं लागणार आहे. आणि डोस दिल्यानंतर त्याची परिणामकारकता किती कालावधीसाठी टिकून राहते, त्याची न्यूट्रलायझेशन कॅपॅसिटी किती आहे, याचा देखील अभ्यास करावा लागणार आहे. हा आणखी एक महत्त्वाचा भाग. आणि याच्याहीपेक्षा महत्त्वाचा भाग म्हणजे की हे डोसेस तयार झाल्यानंतर ते किती संख्येनं, म्हणजे भारतासारख्या देशामध्ये जिथे 1,200 कोटीची लोकसंख्या आहे त्या ठिकाणी किती लोकांना हे डोसेस द्यायचे, त्याची प्राधान्यक्रम त्याचा ठरवावा लागणार आहे. याशिवाय तो किती किमतीमध्ये उपलब्ध होणार आहेत हा एक भाग आहे. आणि केवळ भारतच नव्हे तर भारतासह इतर, कारण केवळ भारतापुरता हा आजार मर्यादित राहिलेला नाही आहे, तर संबंध जगाला ह्या आजाराने ग्रासलेला, या रोगाने ग्रासलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये जे खास करून कमकुवत देश, आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत, तर त्यांना या डोसेसचा किंवा लसीचा पुरवठा करणे हा देखील भाग आपल्या देशाच्या कार्यक्रमाचा भाग असणार आहे. आणि त्यामुळे या दृष्टिकोनातून केवळ राष्ट्रीय पातळीवर नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील चर्चा होणं अपेक्षित आहे. आणि पुढच्या सगळ्या कालावधीमध्ये ह्या सगळ्या घडामोडी घडतील, त्यावरती विचार विनिमय होईल आणि साधारणपणे नवीन वर्षाच्या सुरुवातीला एक काहीतरी गुड न्यूज, एक चांगली बातमी, दिलासादायक बातमी आपल्याला मिळेल. आणि जसं आपण आत्ता म्हटलं होतं की हे एक प्रकारचं मळसंबंध जगावरती आहे. या कोरोनाचं वातावरण आहे, एकीकडे आर्थिक संकटात संबंध जग आहे आणि दुसऱ्या बाजूला मानसिक तणावाखाली देखील आहे. तर यातून कुठेतरी आपला स्वतःला बाहेर काढायचं असेल, कोरोनाला थोपवायचं असेल, तर ही लस अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. आणि सिरम इन्स्टिट्यूटमध्ये या लसीचं उत्पादन सुरू आहे. जगातली सगळ्यात मोठी संस्था ही आहे, खाजगी संस्था आहे आणि ती
आपल्या भारतात आहे, ती महाराष्ट्रात आहे आणि विशेष म्हणजे ती पुण्यात आहे. आणि म्हणून आज पुण्यामध्ये स्वतः पंतप्रधान या सगळ्या गोष्टीचा आढावा घेण्यासाठी दाखल झाले. अगदी खरं आहे. तसंच अरुण आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे प्रत्येक जण म्हणजे जगातला म्हणूया आपण भारतीय प्रत्येक जण खरं तर कधी एकदा घोषणा होतीये आणि आता लस तुमच्यासाठी उपलब्ध होतीये ह्या एका वाक्याची सगळेजण वाट पाहत आहेत. त्यामुळे आजचा जो पंतप्रधानांचा दौरा आहे तो या खरं तर आशेवर आहे की ही लस कधी उपलब्ध होणार. तर त्याबाबतीत अर्थातच आज पंतप्रधान बोलतील असं वाटत नाही. मात्र निश्चितच त्यांच्या ट्विटकडे लक्ष असणार आहे. कारण जेव्हा जेव्हा पंतप्रधानांनी काही महत्त्वाच्या घोषणा केल्यात त्या ट्विटद्वारे केलेल्या आहेत किंवा मन की बातमधून ते बोललेले आहेत. त्यामुळे काय आता पंतप्रधान बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. त्यामुळे काय वाटतं ह्या घोषणेबाबत किंवा 26 जानेवारी सुद्धा लवकरच येते. त्यामुळे तसं काही होईल का किंवा कधीपर्यंत ही घोषणा होऊ शकते. अनुपमा, खरं तर कुठल्याही लसीची निर्मिती म्हणजे संशोधन आणि निर्मिती म्हटलं तर खरं तर हा अनेक वर्षांचा ही सगळी प्रक्रिया असते. म्हणजे केवळ 2 महिन्यात, 4 महिन्यात, 6 महिन्यात किंवा वर्षभरामध्ये लस तयार झाली असं होत नाही. कारण त्याच्या वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या घ्याव्या लागतात. त्याचे निकाल त्या काय येतात आणि त्यावरती त्या लसीला एक प्रकारे जागतिक मान्यता मिळते, आरोग्य संघटनांची मान्यता मिळते आणि त्यानंतर त्याचा वापर सुरू होतो. मात्र आता परिस्थिती अशी आहे की सबंध जगाला कोरोनाने ग्रासलं आणि एक प्रकारची आणीबाणी उद्भवली आहे, इमर्जन्सी आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये कदाचित एवढी वर्ष न घालवता किंबहुना चाचण्या ज्या काही चाचण्या झाल्या तर त्याचा अंतरिम निकाल, इंटरिम रिझल्ट त्याला म्हणतो आपण, अंतरिम निकाल लक्षात घेऊन विचारात घेऊन तातडीची मंजुरी या लसीकरणाला देण्यात येईल असं देखील बोललं जातं आहे. यामध्ये आपण म्हणतोय की मग जागतिक पातळीवर असलेल्या आरोग्य संघटना असू देत किंवा आपल्या देशामध्ये आपलं सरकार असू देत, ते याबाबतची याबाबतचा निर्णय घेईल आणि त्यानंतर तातडीनं या लसीचं लसीकरण हे सामान्य माणसाला केलं जाईल. अर्थात त्यामध्ये प्राधान्यक्रम ठरवला जाईल. आधीच बोललं जात होतं की ही लस आल्यानंतर ती आधी कुणाला द्यायची, ज्याला आपण म्हणतोय की कोरोना वॉरियर्स जे आहेत किंवा जे काही आधी रुग्णांच्या सेवेमध्ये आहेत या सगळ्या लोकांना ती लस दिली जाईल आणि त्यानंतर सामान्य माणसापर्यंत ती पोहोचेल. अर्थात ह्या सगळ्या गोष्टीचा विचार विनिमय होईल. हे सगळं आता साधारणपणे अंदाज किंवा एक सर्वसामान्य कार्यपद्धती म्हणून बोललं जातं आहे. याचा निर्णय सगळ्या तज्ज्ञांना सोबत घेऊन होईल आणि त्यानंतर पंतप्रधान त्याबाबतची घोषणा करतील. जसं आपण आता म्हटलं की कदाचित ट्विटच्या माध्यमातून किंवा लवकरच म्हणजे आता जानेवारी हे येऊ घातला आहे 26 जानेवारीला किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीला. अर्थात त्याचा काही मुहूर्त असा नाही कारण हा वेळ महत्त्वाची आहे. ज्या क्षणी खात्री पटेल त्या क्षणी पंतप्रधान या संदर्भात बोलतील किंवा काहीतरी करतील. अरुण, असे संपर्कात राहा, आपल्याला याच बातमीवर राहायचं आहे आणि सगळे आपल्याकडून तपशील तिकडचे जाणून घेत राहू. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा आहे पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झालेले आहेत. सिरम इन्स्टिट्यूटकडून तयार करण्यात आलेल्या कोवॅक्सिन या लशीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आढावा घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सिरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झालेले आहेत. मोदींकडून सिरममध्ये कोरोना लसीचा आढावा घेतला जातोय. सकाळी ते हैदराबादमध्ये होते, तिथे देखील त्यांनी कोरोनाबाबतच्या लसीचा आढावा घेतल्यानंतर ते आता पुण्यात दाखल झालेले आहेत. देशात विविध ठिकाणी सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या संशोधन कार्याचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी घेत आहेत. मोदींनी अहमदाबादमधल्या झायडस बायोटेक पार्क कंपनीला सकाळी भेट दिली, त्यानंतर ते पुण्यात दाखल झालेले आहेत. पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटकडून लस विकसित केली जाते. कोरोना लसीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी घेत आहेत. थोड्याच वेळापूर्वी ते सिरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झालेले आहेत. लस आढाव्यासाठी पंतप्रधानांचा हा दौरा आहे. सकाळी ते हैदराबादमध्ये होते, आता ते पुण्यात दाखल झालेले आहेत. पुण्यातील प्रसिद्ध अशी सिरम इन्स्टिट्यूट आहे तिथे ते दाखल झालेले आहेत. तिथे कोरोना लसीचा ते आढावा घेत आहेत. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ही प्रसिद्ध अशी आहे. जगात कोरोनाचा कहर सुरू आहे. कोरोनापासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी लस हाच रामबाण उपाय आणि पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये कोरोनावरील कोविशिल्ड लसीचं उत्पादन सुरू झालं आहे. इंग्लंडमधल्या ऑक्सफर्ड विद्यापीठ ॲस्ट्राझेनेका यांच्या मदतीनं सिरममध्ये कोरोनावरची लस आहे त्याची निर्मिती सुरू आहे आणि याचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी घेत आहेत. या लसीच्या निर्मितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ती 90% परिणामकारक ठरत असल्याचे निष्कर्ष समोर आलेले आहेत. ही दिलासा देणारी बाब आहे. महत्त्वाचं म्हणजे ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचं सांगण्यात आले. आपण थेट जाऊया पुण्यामध्ये. आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे आपल्यासोबत आहेत. अरुण,
सिरमची चर्चा सगळीकडेच आहे आणि अभिमानाची बाब असेल जेव्हा ही लस बाजारात उपलब्ध होईल आणि ती सर्वसामान्यांपर्यंत ती पोहोचेल. आणि त्याच संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आता आढावा घेत आहेत. किती वेळाचा सगळा कार्यक्रम असेल, पुढचं स्वरूप कसं असेल? आता पंतप्रधान सिरममध्ये दाखल झालेले आहेत. त्यांनी साधारणपणे 1 तासभर ते इथे असणार आहेत आणि या तासाभरामध्ये इथल्या सगळ्या प्लांटला जिथे जे लसीचं उत्पादन सुरू आहे तिथे ते भेट देणार आहेत. तिथे कशा पद्धतीनं लस बनवली जाते याची माहिती घेतील आणि त्यानंतर इथल्या तज्ज्ञांशी, इथल्या अधिकाऱ्यांशी ते बोलतील आणि या चर्चेदरम्यान महत्त्वाच्या विषयावरती विचारविनिमय होण्याची शक्यता आहे. त्यात प्रामुख्यानं या लसीची सुरक्षितता, लसीची उपलब्धता आणि लसीची परिणामकारकता या 3 मुद्द्यांचा समावेश असेल. आणि महत्त्वाचं म्हणजे की लस तयार झाल्यानंतर ती सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचण्यासाठीची देखील एक प्रक्रिया असते. केवळ चाचण्या झाल्या म्हणजे लस आपल्या हातात आली आणि तातडीनं आपण त्याचा वापर सुरू करायचा असं होत नाही. खूप एक मोठी प्रक्रिया असते. केवळ या संस्थेच्या पातळीवरती नाही तर मग सरकारी पातळीवर देखील अनेक गोष्टींचा सोपस्कार पार पाडावा लागतो. आंतरराष्ट्रीय पातळीवरती देखील याबाबतचे निष्कर्ष काढले जातात आणि त्यानंतर मग या लसीच्या वापराबद्दल परवानगी दिली जाते. आता संबंध जगामध्ये कोरोनाचा कहर सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये केवळ भारतच नाही तर जगात देखील या लसीची आवश्यकता भासणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सिरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार झालेली लस ही कुठल्या म्हणजे विशेष करून ज्या आधीपासून बोललं जाते की आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या देशांना देखील इथून पुरवठा होण्याची अपेक्षा आहे. मात्र हे सगळं करताना की आधी आपली गरज देखील आपल्याला ध्यानात घ्यावी लागणार आहे. कारण 125 कोटींचा देश आहे. यामध्ये देखील आपल्या लोकसंख्येला ही लस दिल्यानंतर किंवा देत असतानाच ती जगामध्ये इतर ठिकाणी तिचा पुरवठा करावा लागणार आहे. आणि या दृष्टिकोनातून नियोजन हे निश्चितपणे सरकारी पातळीवर आणि संस्थेच्या पातळीवरती दोन्ही पातळीवरती करावं लागणार आहे आणि त्या सगळ्याचा आढावा निश्चितपणे आज घेतला जाईल. पुढच्या काळात देखील ही सगळी प्रक्रिया सुरू राहील. कारण लस तयार झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथं दाखल आहेत. वैद्यकीय क्षेत्रातले कुठले ज्येष्ठ लोक तिथं आहेत? या मोदींबरोबर आणखी कोण आहे पुण्यातील दिग्गज लोक? खरं तर हा अतिशय मर्यादित स्वरूपाचा किंवा मर्यादित लोकांसोबतचा दौरा आहे असं म्हणता येईल. कारण मुळात या संस्थेमध्येच अनेक तज्ज्ञ आहेत आणि विशेष करून संस्थेचे जे प्रमुख आहेत सर्वा सायरस पुनावाला ते निश्चितपणे या चर्चेमध्ये किंवा भेटीदरम्यान उपस्थित असतील. याशिवाय आदर पुनावाला जे आता संपूर्ण त्यांच्या हाती या संस्थेची सध्या सूत्र आहेत, जे आता सिरमची धुरा सांभाळत आहेत, तर ते देखील इथे निश्चितपणे असतील आणि मग तेच ही माहिती पंतप्रधानांपर्यंत देतील की आता लसीची काय स्थिती आहे, कुठल्या अवस्थेमध्ये ही लस आहे आणि एकूण जे इतर संबंधित विषय आहेत त्यावरती ते चर्चा करतील. अरुण, 100 कोटींचं लसींचं उत्पादन करण्याचं, निर्मिती करण्याचं सिरमचं उद्दिष्ट आहे, जेणेकरून अगदी सामान्यातल्या सामान्यांपर्यंत म्हणजे तळागाळापर्यंत ही लस पोचावी, हेच सिरमचं उद्दिष्ट आहे. आणखी काय माहिती त्याला? निश्चितपणे उद्दिष्ट मोठं ठेवावं लागतं, त्याची गरजही असते. मात्र त्याच वेळी हे 100 कोटी लस बनवणं किंवा ही सगळी लस बनवण्याची प्रक्रिया ही स्वस्त आणि सोपी देखील नाही आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावरती खर्च देखील येत असतो. आणि यासाठी आपल्याला माहिती आहे की जागतिक पातळीवरच्या आणखी काही संस्था आहेत की ज्यांनी आर्थिक मदतीसाठी हातभार लावला आहे. मग ज्यामध्ये बिल गेट्स आणि त्यांचं फाउंडेशनची संस्था देखील आहे आणि मग त्या संस्थेच्या माध्यमातून, त्या फाउंडेशनच्या माध्यमातून गोरगरीब राष्ट्रांना, गोरगरीब लोकांपर्यंत ही लस पोहोचणार आहे. त्याचबरोबरीनं आपल्या देशामध्ये देखील आता तर आपण बघतो की अगदी निवडणुकीचा मुद्दा ही लस बनलेली आहे. निवडणुकीच्या निमित्तानं घोषणा केल्या जातात, आश्वासनं देखील दिली जातात की आम्ही सत्तेमध्ये आल्यास ही लस लोकांना मोफत उपलब्ध करून देऊ. मात्र खरं तर त्याची काहीतरी एक किंमत निश्चित होईल आणि त्यानंतर मग त्यासाठीचं बजेट, मग ते सरकार त्यातनं पैसा घालणार आहे, पैसा लावणार आहे की आणखी कुठनं ती उपलब्ध होईल, या सगळ्या गोष्टीचा विचार होणार आहे. मात्र जरी ती कुठल्याही किमतीत असली तरी लस घेणं हे आवश्यक ठरणार आहे. कारण लसच या आजाराला प्रतिबंध घालू शकते आणि लसीमुळेच आपण निश्चितपणे कोरोनाला दूर ठेवू शकतो. कारण आज ज्या पद्धतीनं नुकसान या
कोरोनामुळे झालं आहे ते खरोखर अभूतपूर्व असं आहे. यापूर्वी अनेक प्रकारच्या साथी आल्या, अनेक प्रकारचे आजार आले, त्यावेळी देखील अशाच पद्धतीनं सिरमचं योगदान हे महत्त्वाचं ठरलेलं आहे. अगदी म्हणजे चिकुनगुन्याची लस असू द्यात किंवा पोलिओचे डोसेस, यामध्ये सिरमचं काम मोठं आहे. आता कोरोनाच्या निमित्ताने देखील हेच काम महत्त्वाचं ठरणार आहे, मोलाचं ठरणार आहे. अरुण, लसीची जी निर्मिती आहे ती अंतिम टप्प्यात आहे आणि जे निष्कर्ष आलेले आहेत ते 90% परिणामकारक आहेत, ही दिलासा देणारी बाब आहे. काही वेळानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आढावा घेतील, त्यानंतर काय संवाद वगैरे साधू शकतात का? काय मोठी घोषणा होऊ शकते का? काय सांगू शकतात? खरं तर म्हणजे आधी सुरुवातीला जे आपण बोलत की लसीचे निष्कर्ष हे 90% आलेले आहेत, हा एक भाग झाला आहे. कारण ज्या चाचण्या सुरू आहेत त्यामध्ये 2 प्रकारच्या चाचण्या आहेत. एक म्हणजे एका व्यक्तीला हा डोस जो आहे तो 2 वेळा द्यावा लागतो. तो देत असताना सुरुवातीला पूर्ण डोस आणि नंतर पुढचा बूस्टर डोस ज्याला म्हणतो, ठराविक कालावधीनंतर तो निम्मा डोस, अशा पद्धतीने ही लस दिली गेली आणि त्याचे निष्कर्ष जे आहेत ते 90% आले. आता त्याचवेळी 2 पूर्ण डोस ज्या व्यक्तींना दिले गेले त्याचे निष्कर्ष मात्र कमी आले. त्यामुळे हे का घडलं याचा देखील अभ्यास आता सुरू आहे आणि त्यामुळे की घाई करून चालणार नाही, ही बाब आता इथल्या तज्ज्ञांना आणि सरकारला देखील ध्यानात ठेवावी लागणार आहे. त्यामुळे तातडीनं मुख्यमंत्री इथे आले आणि लगेच काही घोषणा करतील असं निश्चितपणे होणार नाही आहे. अनेक पातळीवरती अनेक क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी त्यांना बोलावं लागेल, विचारविनिमय करावं लागेल. केवळ आपल्या भारतातीलच नाही तर जगातील तज्ज्ञांशी बोलावं लागेल. जगातील संस्था या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी आहेत आणि त्यानंतर ते निर्णय घेतील की अमुक एका लसीची परिणामकारिता अशी आहे. आणि जसं मी म्हटलं की आजची परिस्थिती लक्षात घेता, कारण खरं तर लस बनवण्यासाठीची प्रक्रिया अनेक वर्षांची असते, मात्र आज आणीबाणीची परिस्थिती आहे म्हणून एमर्जन्सी अप्रुव्हल हा आपण निश्चितपणे देऊ शकतो आणि ते देत असताना देखील विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे लस ही पूर्णपणे सुरक्षित आहे, परिणामकारक आहे याची खात्री पटल्यानंतर पंतप्रधान याबाबतची घोषणा करतील. आता तातडीनं ते लगेच काही निर्णय देतील असं निश्चितपणे होणार नाही. तो माहिती या संदर्भातली आपल्याला त्यांच्या मार्फत किंवा त्यांच्या जी यंत्रणा आहे त्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचू शकते आणि पुढच्या काही काळामध्ये, पुढच्या काही दिवसांमध्ये नवीन वर्षाच्या कदाचित पूर्वार्धात आपल्याला याबाबतची गुड न्यूज किंवा दिलासादायक बातमी निश्चितपणे येऊ शकते. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर म्हणजे कालांतराने किंवा येत्या काही दिवसात आणखी काही देशांचे प्रतिनिधी, राजदूत देखील या सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित नाहीत, मात्र मंत्रिमंडळातले कुठले मंत्री या दौऱ्यामध्ये सहभागी आहेत? जी माहिती मिळाली त्यानुसार पंतप्रधान कार्यालयाकडून आपल्या राज्य सरकारला कळवण्यात आलेलं आहे की पंतप्रधानांचा दौरा हा अतिशय छोट्या कालावधीसाठीचा आहे. त्यामुळे या दौऱ्यासाठी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री असो किंवा कुठल्याही राजकीय प्रतिनिधींनी उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही, असं एक प्रकारचं स्पष्टीकरण, एक प्रकारची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आणि त्यानुसार राज्यातले कुठलेच मंत्री किंवा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा अगदी राज्यपाल देखील त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित नाही आहेत. केवळ प्रशासकीय अधिकारी या दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांसोबत असतील, ते देखील मोजकेच आहेत जे या विषयाशी संबंधित आहेत. तेवढेच या ठिकाणी मग पुणे विमानतळावर असतात किंवा सिरम इन्स्टिट्यूटमध्ये ते त्यांच्यासोबत उपस्थित असतील. अर्थात हा झाला एक भाग. दुसरा जो भाग आहे त्यामध्ये राजकारण देखील असण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण ज्यावेळी पंतप्रधान पुण्यात येणार असं म्हटल्यानंतर शेवटपर्यंत म्हणजे पंतप्रधान येणार तोपर्यंत देखील मुख्यमंत्र्यांचा दौरा आलेला नव्हता. त्यामुळे कदाचित एक संदेश किंवा एक अर्थ असाही काढला गेला की कदाचित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा संबंधित सरकारचे प्रतिनिधी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी फारसे उत्सुक नाही आहेत आणि म्हणून त्यापेक्षा किंवा कुठल्या तरी एखाद्या दुसऱ्या वरिष्ठ मंत्र्याला पाठवून एक प्रकारे ज्याला म्हणता येईल की तात्पुरत्या स्वरूपाची किंवा एक नावादाखल ही त्यांना कोणाला तरी पाठवलं जाईल असं बोललं जात होतं आणि म्हणूनच पंतप्रधान कार्यालयाने अशा पद्धतीच्या सूचना दिल्या आणि त्यातनं एक प्रकारे राज्य सरकारची आणि देखील स्वतःची देखील सुटका करून घेतली. अरुण, तुम्ही आमच्यासोबत असेच संपर्कात राहा. मी थोड्या वेळात परत तुमच्याकडे येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज जे देशातल्या ज्या महत्त्वाच्या इन्स्टिट्यूट आहेत तिथं त्यांनी भेट दिलेली आहे. कोरोना लसीचा ते आढावा घेत आहेत. अहमदाबादमध्ये ते होते, त्यानंतर हैदराबादमध्ये होते दुपारी. हैदराबादमधल्या भारत बायोटेक कंपनीला देखील त्यांनी भेट दिलेली आहे. त्यानंतर अहमदाबादमधल्या
झायडस बायोटेक पार्कला भेट दिली आणि कोरोनावरची जी लस आता निर्मिती होते, अंतिम टप्प्यात सगळ्या या लसी आहेत, त्या संदर्भात त्यांनी आढावा घेतलेला. त्यानंतर ते काही वेळापूर्वीच पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झालेले आहेत. तिथं देखील ते आढावा घेत आहेत. अरुण, तुमच्याकडे आम्ही वेळोवेळी माहिती घेत राहू.